खरंचच एक गृहिणी काही करत नसते का घरात दिवसभर? तर चला बघूया. हाय, हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आपल्या सकाळी ह्यांना डबा करून दिल्यानंतर मी लागले माझ्या कामाला. हे सकाळीच जातात त्याच्यामुळे मला पण लवकरच उठावं लागतं आणि त्यांचा टिफिन करावा लागतो. त्यानंतर मॅडमची झालेली होती सकाळ. मॅडमला असंच मी ह्याच्या बेडवरती नादाला लावलं होतं काहीतरी खेळण्या वगैरे देऊन. तर ती मस्त खेळत होती. लेकरू मला खरंच खूप कोऑपरेट करतं, त्याच्यामुळे मला तिच्यावर इतकं प्रेम येतं कधी कधी. असं वाटतं नाही, पण ती कधी कधी त्रास देते, कधी कधी ती फारच शांततेने मला साथ देते, त्याच्यामुळे मी आवरू शकते सगळ्या गोष्टी पटापटा. आणि तिला बघायला कोणी नसल्यामुळे मला थोडासा उशीरच होतो नाही म्हटलं तरी. तिला बघायचं, ती रडली की तिच्या जवळ जायचं, नाही तर ती एकटी खेळत असते, काहीच प्रॉब्लेम नाही तसा. असंच बघत बघत मग तिच्याकडे सगळं घर वगैरे आवरून घेतलं मी, स्वच्छ झाडून वगैरे केलं. कारण जितकी घरं स्वच्छ असतील तेवढं आपल्याला पण चांगलं वाटतं घरात वावरायला. नाही तर मग ते पसारा असला की मनच नाही लागत घरामध्ये. आणि अगदीच आपल्या घराच्या बाजूला बांधकाम चालू होतं, त्याच्यामुळे इतकी धूळ येत होती घरामध्ये. अगदी 2 दिवसाला एकदा जरी घर पुसले तरी पण ती धूळ काही कमीच नव्हती होत, कारण त्यांनी पूर्ण घर आहे ना जमीनदोस्त केलं होतं आणि त्यांना आता तिथं बांधकाम करायचं होतं. त्याच्यामुळे इतकी धूळ 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 झाली होती सगळीकडे. आणि माऊला पण मला आता बाहेर नव्हतं काढा वाटत घराच्या, कारण ते वातावरणच घाण झालं होतं खूप धुळीमुळं. तिच्या प्रत्येक गोष्टीवर धूळ. मग मी असंच तिला बेडवरती नादाला लावलं आणि तिच्याकडे बघत बघत सगळं आवरून घेतलं, झाडून घेतलं. माऊनी सकाळी फक्त दूध पिलेलं होतं, तर तिला लागली होती आता खूप भूक. मला पहिले तिला खाऊ घालायचं होतं आणि झोपी लावायचं होतं. मशीन तर मला किती दिवसांची पुसायची होती, ती काही जमतच नव्हती, तर आता पुसून घेतली. तिला झोपी लावलं आणि सगळे घरं वगैरे क्लीन केले. माऊ पुन्हा उठली, मग तिला लागली होती भूक. आणि ह्यावेळेस तर इतकी भूक लागली होती, बापरे! ती कशी करत होती तुम्ही बघू शकता, रिॲक्शन कशी दिली तिने खायच्या वेळेस. कारण काय करू मग, शेवटी करेपर्यंत तरी वेळ लागतो आणि ती उठल्या उठल्या लगेचच तिला भूक लागते. आणि थंड आपण नाही करून ठेवू शकत ना, वेळेवरती गरम करून खाऊ घातलेला फरक पडतो. मग पटकन माऊला खाऊ वगैरे घातलं. नंतर ती पण मग काय थोडा वेळ खेळली बाहेर. खायला पण मला म्हणून माऊ काही इतका त्रास नाही देत, ती मस्त एका जागी बसूनच खाते. थोडंसं अंगात येतं तिच्या, पण तिला सांगावं लागतं, माऊ एका ठिकाणी बसून खायचं असतं. मग ती ऐकते, गुपचूप एका ठिकाणी बसून ती खाऊन घेते व्यवस्थित आणि नंतर मग खेळते. मग आंघोळ झाली आणि माऊ थोडीशी खेळायच्याच मूडमध्ये होती आता. मग तिला फ्रेश केलं, कपडे वगैरे घातले आणि तिला सोडून दिलं. तेल लावेपर्यंत पण शांत नाही बसत ती, तिला लगेचच पुढे पळायचं असतं, खेळायचं असतं तिच्या खेळण्यांसोबत. 2 मिनिटसुद्धा एका जागी स्थिर नाही बसणार. आफ्टर दॅट मी सगळा बेडवरचा पसारा आवरून घेतला. मला असं वाटलं माऊ झोपल थोडा वेळ, पण ती काय झोपायचं नाव नव्हती घेत. मग माझा फुकट टाईमपास झाला. मला लागली होती भूक. त्यानंतर मी गेले, माझ्या 2 पोळ्या करून घेतल्या पटापट आणि म्हणलं जेवायला बसावं. तेवढ्यात बघते तर काय माऊनी तिकडे भोंगा पसरला होता. मग सगळं माझ्या पोळ्या करून घेतल्या तशाच कशा तरी 2, आणि त्यानंतर लगेचच तिच्या जवळ गेले. तर अगदी बेडच्या कडेला आली होती पोरगी. तिचा आवाज वेगळा आणि गॅलरीतून वाकून बघते तर काही एक बाळ रडत होतं. मग कोणाचंही बाळ रडलं की आपल्याला कसं तरी होतं. मग मी काय केलं, त्या बाळाला थोडंसं शांत करण्यासाठी त्याला मी एक बिस्किट दिलं. तेव्हा ती मुलगी शांत बसली. त्यानंतर अंघोळ वगैरे करून देवाचं करून घेतलं. एक झोप झाली माऊची आणि माझी. आणि संध्याकाळी बसून आम्ही मस्त गॅलरीमध्ये तिचा नाश्ता केला आणि फिरायला आलो. नेमकी ह्यांची गाडी खराब झाली होती, तर मला त्यांना घ्यायला जायचं होतं. मग मी त्यांना घ्यायला गेले आणि येता येता ह्यांना नवीन सुरती आलू पुरी म्हणून एक प्रकार दिसला, तर त्यांचं चाललं होतं मला खायचा. मग त्यांनी ट्राय केला, त्यांना ते काही आवडलं नाही, मला पण नाही आवडला. मग घरी आलो मस्तपैकी. आज आम्ही उपम्यावरच भागवलं जेवणात आणि नंतर बाहेर जाऊन काय पाणीपुरी खाल्ली आम्ही, पण घरी मात्र उपमाच केला. हे सारखे माझ्याजवळ येत होते आणि मला चिडवत होते की आज उपमाच. मग आता रोज तर पूर्ण करतोच ना बरं आपण. त्यानंतर मला तुम्हाला काही माझ्या वस्तू दाखवायच्या होत्या, ज्या मी खरेदी केलेल्या होत्या मिशोवरती आलेल्या, तर त्या मी तुम्हाला दाखवते. हे इयररिंग्स खूपच सुंदर होते. चार जोड होते त्याच्यामध्ये आणि मला वाटतं 150ला काहीतरी घेतले. त्यानंतर मी हे टॉप घेतले होते 2 ऑनलाईन, आणि हा एक कॉर्ड सेट होता घरात यूज करण्यासाठी, मला आवडला, सो मी घेऊन टाकला. बट त्याची साईज काही व्यवस्थित नाही आली. तर असा काही होता गाईज माझा आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तोपर्यंतसाठी बाय, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अजून एक